राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकताच एक रेकॉर्ड केलाय। शरद पवार जितके दिवस मुख्यमंत्री पदावर होते त्या कालावधीपेक्षा जास्त दिवस त्यांनी कार्यकाळ पूर्ण केलाय। शरद पवार हे 2412 दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर होते। देवेंद्र फडणवीसांनी नुकताच 2430 दिवसांचा टप्पा पार करून पवारांना मागे टाकलंय। महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं हे तसं आव्हानात्मक आहे, पण अनेक दिग्गजांनी या पदावर राहून राज्याच्या प्रगतीला साजेशी कामगिरी केली आहे। आजवरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी विकासाभिमुख निर्णय घेत राज्याला अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न केलाय। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज देवेंद्र फडणवीसांपर्यंत येऊन पोहोचलाय। पण या पदाच्या संदर्भात यापैकी काहींनी कोणत्या ना कोणत्या बाबतीत एक विक्रम प्रस्थापित केलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक काळ कोण मुख्यमंत्री राहिलाय, सर्वात कमी काळ या पदावर राहण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे, याखेरीज सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण, वयस्कर कोण, अशा अनेक रेकॉर्ड्स बद्दल आपण या व्हिडिओतून माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता। सुरुवातीला पाहूया सर्वाधिक जास्त काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे। तर हा रेकॉर्ड राज्याच्या कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे। नाईकांनी तब्बल 11 वर्षे 2 महिने इतका प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलंय। दिवसांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 4096 दिवस ते मुख्यमंत्री होते। नाईकांचा कार्यकाळ हा मोठा आव्हानात्मक होता। एकीकडे अन्नधान्याची टंचाई आणि त्याच वेळी बेरोजगारी, उपसामार अशी आव्हानं होती। मात्र या समस्यांची सोडवणूक करून अन्नधान्यातील स्वयंपूर्णता त्यांच्याच काळात राज्याला बघायला मिळाली। विशेष म्हणजे वसंतराव नाईकांनी 3ही टर्म पूर्ण केल्या। राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नाईकांकडे आली होती। उरलेली टर्म पूर्ण करून पुन्हा पुढच्या 2 टर्म त्यांनी यशस्वी रीतीने पूर्ण केलं। त्यामुळे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम आतापर्यंत तरी वसंतराव नाईकांच्या नावावर आहे। त्यांच्या खालोखाल काँग्रेसच्याच विलासराव देशमुख यांनी 2688 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय। आजवर झालेल्या मुख्यमंत्रीपैकी सर्वाधिक काँग्रेस पक्षाचे राहिलेत। विलासराव देशमुख यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे 3ऱ्या क्रमांकावर आहेत। नुकतंच त्यांनी 2430 दिवस कामकाज पूर्ण केलंय। त्या खालोखाल शरद पवारांचा नंबर लागतो। आधी उल्लेख केल्याप्रमाणे शरद पवार 2412 दिवस मुख्यमंत्री पदावर होते। दिवसांच्या बाबतीत पवारांचा रेकॉर्ड मोडला असला तरी सुद्धा काही रेकॉर्ड अजूनही त्यांच्याच नावावर आहेत। ते नेमके कोणते याची माहिती आपण पुढे घेऊच, पण याआधी अन्य काही रेकॉर्ड्स कोणाच्या नावावर आहेत ते पाहूयात। आतापर्यंत आपण बघितलं सर्वात जास्त काळ कोण मुख्यमंत्री होतं। आता पाहूयात सर्वात कमी काळ या पदावर कोण राहिलंय। तर देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री असण्याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। हा कालावधी फक्त 80 तास इतकाच आहे। 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या। सुरुवातीला राष्ट्रपती राजवट ऐन मध्यरात्री उठवली गेली। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी पार पडला, पण संख्याबळ अपुरे पडले आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं। मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर PK सावंत यांनी हंगामी मुख्यमंत्री म्हणून साधारण आठवडाभर काम पाहिलं होतं। मात्र 80 तास इतक्या अल्प कालावधीचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आहे। आता शरद पवारांच्या नावावर कोणते रेकॉर्ड आहेत ते पाहूयात। पहिले तर सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पवारांचा रेकॉर्ड अजून कोणीच मोडू शकलेला नाहीये। वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। जुलै 1978 साली वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं। वयाच्या 27व्या वर्षी शरद पवार आमदार झाले होते। त्यानंतर पुढच्या 10 वर्षात मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली। यासोबतच पवारांच्या नावावर आणखीन एक विक्रम आहे। तो विक्रम म्हणजे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री होण्याचा। शरद पवारांनी 4 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। 4ही वेळेचा विचार करता एकदाही त्यांनी 5 वर्षाची टर्म पूर्ण केली नाही। सगळ्यात आधी 18 जुलै 1978 साली ते मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 25 जून 1988, पुढे 4 मार्च 1990 आणि शेवटी 6 मार्च 1993 अशा 4 वेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सध्या विषय मुख्यमंत्री पदाचा आहे, पण पवारांचा विषय निघालाच आहे तर त्यांच्या नावावरचा आणखीन एक रेकॉर्ड जो दुर्लक्षित आहे तो सांगते।
संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला देखील तितकंच महत्त्व आहे. आपल्याकडे तर विरोधी पक्षनेता हा भावी मुख्यमंत्री समजला जातो. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी कुणाकडे होती? या प्रश्नाचं उत्तर शरद पवार हेच आहेत. पवारांनी 3 वेळेस विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. 3 वेळेस विरोधी पक्षनेते पद आणि 4 वेळेस मुख्यमंत्री पद असा अनोखा रेकॉर्ड त्यांच्यावर नावावर आहे. देशाच्या संदर्भात विचार केल्यास सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केलाय. ते साधारण 24 वर्षे 165 दिवस सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या पाठोपाठ ज्योती बासू यांनी देखील 23 वर्षे 137 दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर काम केले. ओडिशाच्या नवीन पटनायक यांनी देखील 24 वर्षे 99 दिवस ओडिशाच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्राच्याच बाबतीत आपल्याकडे अनेक मुख्यमंत्री झाले. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या भौगोलिक प्रदेशातून मुख्यमंत्री राज्याला लाभले. यात खानदेशाचा अपवाद आपल्याला दिसून येतो. असं असलं तरी सुद्धा आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी सुरुवातीला यशवंतराव चव्हाणांनी केली. त्यात आजवरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.